गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो। आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। यालाच व्यास पौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात। गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूटानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो। या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करतात। गुरु म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक होय। गुरु शिष्याला योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन करून अज्ञानाच्या अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो। गुरुपौर्णिमा आपल्याला आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देते। हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मामध्ये गुरुपौर्णिमेचे एक विशेष महत्त्व आहे। चला तर त्याबाबतचा इतिहास बघूया। हिंदू धर्मीयांच्या मताप्रमाणे महर्षी वेदव्यास यांना वेदाचे निर्माता म्हटले जाते। महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता। त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला। असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती। महर्षी वेदव्यासांच्या हट्टीपणापायी त्यांच्या आईने वेदव्यासांना जंगलात जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश दिला। त्यानंतर महर्षी वेदव्यास यांनी गंधार अरण्यात घोर तपश्चर्या केली। त्यांच्या या घोर तपश्चर्यामुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले। त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला। तसेच जय संहिता म्हणजेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना केली। महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते। त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे। या दिवशी गुरूंची पूजा करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारणे महत्त्वाचे मानले जाते आणि आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। बौद्ध धर्मातील गुरुपौर्णिमा। बौद्ध धर्मीयांच्या मते तथागत गौतम बुद्ध यांना अलौकिक ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच आषाढी पौर्णिमेला आपले पहिले 5 शिष्य यांना सारनाथ येथे भेटले आणि त्यांना धम्म शिकवला असे मानले जाते। त्यामुळे बौद्ध धर्मामध्येही गुरुपौर्णिमा या दिवशी आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस मानला जातो। जैन धर्मातील गुरुपौर्णिमा। जैन धर्मातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण याच दिवशी जैन धर्माचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर स्वामींनी आपला पहिला शिष्य गौतम स्वामींना दीक्षा दिली आणि ते स्वतः गुरु बनले असे मानले जाते। या दिवशी जैन मंदिरात गुरूंचे पूजन आणि आरती केली जाते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रवचन, व्याख्याने आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये गुरूंचे महत्त्व सांगितले जाते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान दिले जाते। अशा प्रकारे गुरुपौर्णिमा हा एक पारंपरिक उत्सव आहे, जो भारतातील विविध प्रादेशिक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। गुरूंचा महिमा अगाध आहे। गुरु म्हणून आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्यासारख्या दासीपुत्राला मगध साम्राज्याचा आणि अखंड भारताचा सम्राट बनवले। गुरु बनवून द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवले। गुरु बनवून रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना जगद्गुरू बनवले। गुरु बनवून राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या हाताने हिंदवी स्वराज्य निर्माण केले। शिष्य बनवून भगवान श्रीकृष्णांनी महर्षी सांदीपनीकडून 64 कलांचे ज्ञान प्राप्त केले। भगवान श्रीराम महर्षी दुर्वासांकडून विद्या प्राप्त करून मर्यादा पुरुषोत्तम बनले। गुरु वाल्मिकींच्या आशीर्वादाने लवकुशांनी भगवान श्रीरामाच्या चतुरंग सेनेचा पराभव केला। चला तर मग आपणही गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात आणि गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालवूयात। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।